संत संगाला का हजर राहावे? ज्या वेळेस आपण संत संगाला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष, कलियुगाचे दोष, आपले पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलय चक्रात गोल गोल फिरत असतात. म्हणून सतत आपल्याला अनेक अडचणी येतात. मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असतात, जसे आर्थिक, नोकरीबाबत, विवाह समस्या, संतती समस्या, घरातील विनाकारण वादविवाद, अजून बरंच काही. पण ज्यावेळेस आपण आरतीला, संत संगाला उपस्थित राहतो त्यावेळेस आपल्या जगद्गुरू माऊलींची दृष्टी त्या वलय चक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात. काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लगेच फरक जाणवतो, तर काहींना थोडा वेळ लागतो. त्यामुळे कमीत कमी 10 संत संग तर खंड न पडू देता हजेरी लावावी, मासिक धर्म सोडून व आपले दोष कमी करावे.